आता तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची चटणी खाल्ला असाल, पण तुम्ही कधी भेंडीची चटणी खाल्लायत का? आणि तीच आपण बघणार आहोत आज कशी करायची. नमस्कार, जुनं ते सोनं असं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आजचा 8वा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत भेंडीची चटणी. तर चला करूया. आता यासाठी आपल्याला अर्थात भेंडीचं लागणार आहे, त्यासोबतच कढीपत्ता, जिरं, लसूण, मीठ आणि अगदी थोडंसं तेल लागणार आहे. आता ह्या एवढ्याच गोष्टींमध्ये ना आपली भेंडीची चटणी तयार होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा भेंडी चिरून घ्यावी लागणार आहे आणि मग पुढची प्रोसेस बघूया. भेंडी आपली चिरून झाली आहे आणि तवा देखील छान तापलाय, तर आपण अजून आधी ती भाजून घेऊयात. तेल टाकून भाजूयात आपण हे, म्हणजे चांगलं भाजेल ते पटकन. आता ही भेंडी जी आहे ती परफेक्ट भाजली आहे. आणखीन थोडंसं तेल घालून ना आपण बाकी गोष्टी ज्या आहेत त्या फोडणीमध्ये भाजून घेऊयात. थोडंसं तेल घातलंय मी. आता त्यामध्ये जिरं आणि लसूण टाकते आणि हा कढीपत्ता थोडासा. आता हे परफेक्ट भाजली आपली भेंडी. आपण खाली उतरूयात. हा, आता हे ऑलमोस्ट तयार आहे. भेंडी आपली भाजली आहे. फक्त आपल्याला या लोटक्याच्या साहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचंय चांगलं. गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण चांगलं मिक्स होतं. आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून मॅश करते, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकते मॅश करताना, म्हणजे ते पूर्ण मिक्स होईल. आपली चटणी जी आहे ती तयार झाली. फक्त आता एकच काम राहिलंय शेवटचं, आणि ते माझं फेवरेट आहे. तुम्हाला ऐकतच आहे कसं झालंय ते बघायचंय. खरंच भारी लागतं.
म्हणजे कढीपत्ता जो काही क्रंची झालाय ना तो तेलामध्ये फ्राय झाल्यामुळे, आणि खरंच म्हणजे जास्त तिखट नाहीये, जास्त सप्पकही नाहीये. लसणाचा थोडासा तिखट पण आहे, पण खूप भारी लागतंय. म्हणजे लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता, एवढं ते सप्पक आहे पण टेस्टी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील ना तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, कारण आपल्याला 30 दिवसाचं हे चॅलेंज जे आहे कम्प्लीट करायचं आहे. आणि आणखी अशा खूप साऱ्या रेसिपी मी घेऊन येत राहीनच, त्यासाठी थोडीशी वाट बघा.